अरे बाळा ये 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 बस बस. कॉलेजमधून आलीस? हो अच्छा. लास्ट इयर आहे ना तुझं? हो. अच्छा माझी मैत्रीण आर्या. अच्छा. क्लासमेट आहे तुझी? हो. वा. कसं चाललंय कॉलेज? मस्त. मस्त. कधी एक्झाम? हाय आता पुढच्या महिन्यातच असेल. बरं. अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू आहे? हो. फ्युचरचं काय प्लॅनिंग वगैरे? फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचं म्हणते. अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण बाळा, मी तुला इथं कशासाठी बोलवलं माहिती? कशासाठी? काल तुझे पप्पा भेटले तुम्हाला. तसे रोजच भेटतो आम्ही, पण काल तो टेन्शनमध्ये होता जरा. कसं असतं माहिती का बेटा, बापासाठी मुलगी खूप महत्त्वाची असते. आमच्या नजरेत तर मुलगी म्हणजे काचेचं भांडच. त्याच्यामुळे जीवापाड जपत असतो. दुर्दैव हे आहे की बापाला बोलता येत नाही. ते मुलींनी समजून घ्यायचं असतं. बरं, आता तुम्ही लहानपण नाही, समजूतदार आहे. प्रत्येक बापाला वाटतं की आपली मुलगी चांगली शिकावी, लग्न करून चांगल्या घरात जावी आणि सुखी राहावी, एवढीच अपेक्षा असते. त्याला दुसरी काही अपेक्षा नसते. त्याला दुसरं काही नको असतं. तो स्वतःचं सुखही कधी बघत नाही का? मला खूप वाईट वाटलं का रडला तो. कधी रडला बाप तुझ्यासमोर? मी बघितलं काल त्याच्या डोळ्यात पाणी. अगं त्याची परिस्थिती बघून मला टेन्शन आलं. खूप अवघड असतं बापाचं. बाप होणं एवढं सोपं नसतं. अपेक्षा एकच आहे की चांगलं राहावं तुम्ही. माझ्या कानावर आलं की तू कोणते काहीतरी नाव सांगितलं त्याने, त्याच्याबरोबर तुझे प्रेमात संबंध आहे. कोणी सांगितलं? हे बघ, कोणी सांगितलं ह्याला महत्व नाही. होय किंवा नाही. काय करतोय मुलगा? शिकतोच आहे ना अजून. शिकल्यावर तुला वाटतं त्याला चांगली नोकरी लागल किंवा काय व्यवसाय पाणी कर, आहे तुला खात्री? मग मग कशावरून ट्रस्ट करते त्या माणसावरती? तुला माहिती तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय काय केलं हे माहिती तुला? अगं, तुझ्या जन्मानंतर ते इथंच थांबले. सगळेजण म्हटले अरे वंशाचा दिवा पाहिजे. सगळे मित्र, अरे त्या मित्रामध्ये मी होतो. मी त्याला सांगायचो अरे म्हातारपणाची काठी पाहिजे, मुलगा पाहिजे. सगळे गावातले लोक, शेजार बाजार म्हणत होते ते सोड, तुझे आजी आजोबा आजही तुझ्या आई वडिलाची नीट बोलत नाहीत. माहिती ही गोष्ट तुला? ज्या बापाने तुझा एवढा विचार केला की माझी परी येते, माझी परी बास झालं, मला दुसरं काही नको मला. आणि तू जर असं केलं तर काय करावं त्या बापाने, सांग बरं मला. हां, कोणाकडे बघावं त्याने? खूप अपेक्षित का त्याच्या तुझ्याकडनं? असं नाही करायला पाहिजे बाळा. वेळ अजून गेलेली नाही, नीट विचार कर. एकदा पाय चुकीचा पडला की सावरणं लय अवघड असतं बाळा. माझा ऐक बाळा, अजून ही वय नाही तुमचं. अजून करिअर करा, ही करा. आणि आहे ना वडील, बघणार ना तुझे पप्पा तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघतील. हां, जगणारच होते का? मग कधी? तुमच्या मुलींचं हेच चुकतं का? तुम्ही सगळं करून जाता आणि वेळ निघून गेल्यावर रडत बसता. असं करू नकोस. आणि माझं ऐक, पप्पांना तुझ्या सगळी परिस्थिती सांग, काय असं झालं तसं झालं, सॉरी म्हण आणि हा विषय क्लोज कर.